विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो DMERच्या अंतर्गत खूप साऱ्या पदांसाठी जी पदभरती निघालेली होती तर त्याची आता फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि सर्वांनी आपापले मार्क्स जे आहे ते बघितलेले आहे। तर आता सर्वांना या ठिकाणी वेट आहे की याची मेरिट लिस्ट केव्हा लागते आणि त्यांना नॉर्मलायझेशनचे मार्क्स वगैरे कधी माहीत पडतात। तर बघा आता लवकरच मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यामध्ये सर्वांना त्यांचे कॅटेगरी वाईज नॉर्मलायझेशन मार्क्स माहीत पडणार आहे आणि त्यानंतर होणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण पात्र आहे यांचा मेल सर्वांना येऊन जाईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे सर्व काही माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरच्या त्यांनी फोन नंबर दिला होता त्यावर आणि त्यांच्या ईमेल आयडीवर सर्व काही माहिती मिळणार आहे। तर बघा आता DVचं प्रोसेस जे आहे ती सुरू होणार आहे। तर DV संदर्भात अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमचे जे आहे ते या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न मॅक्झिमम मुलांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे की जेव्हा त्यांनी फॉर्म भरला होता तेव्हा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेटबद्दल माहिती मागितलेली होती। तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशनची तुम्ही कोणी जे आहे ती रजिस्ट्रेशनची माहिती रिसिप्टवरून भरलेली होती। तर रिसिप्टवरून भरलेली माहिती या ठिकाणी पुढे जाऊन चालते की नाही, की ज्यांनी रिसिप्टवरून माहिती भरली त्यांना जे आहे ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेला त्या ठिकाणी बाद करण्यात येणार की ॲक्सेप्ट केले जाणार, सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम पुराव्यासहित मी सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही याबद्दल माहिती मिळून जाणार आहे। तर बघा DVचं तुमचं लवकरच प्रोसेस सुरू होणार आहे, त्यामुळे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सर्व तुम्ही रेडी करून ठेवा। त्या ठिकाणी तुम्हाला बघा डॉक्युमेंट्सचे 2 बंच तयार करावे लागतात सेल्फ अटेस्टेड फॉर्ममध्ये, त्यावर तुम्हाला स्वतःला साईन करावी लागते आणि समजा काही त्रुटी वगैरे असेल, तुमच्या नावामध्ये काही त्रुटी वगैरे असेल तर त्या ठिकाणी घाबरण्याचे काहीही कारण नाही। त्या ठिकाणी तुम्ही सिंपल ॲफिडेविट करून किंवा त्या ठिकाणी अर्ज करून त्या ठिकाणी तुम्हाला मुदत दिल्या जाऊ शकते। तर तुमच्या नावामध्ये बदल असेल, आडनावामध्ये बदल असेल, काही लेटर एक्स्ट्रा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुदत मिळू शकते। त्यामुळे त्या ठिकाणी घाबरायचे काहीही कारण नाही, फक्त या ठिकाणी तुम्हाला घाबरायचे कारण आहे फक्त रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी। तर त्या संबंधित काय माहिती आहे त्याला या ठिकाणी आपण बघून घेऊया। तर बघा या ठिकाणी तब्बल बघा या ठिकाणी 15 पदांसाठी 15 ते 17 वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली होती। तर या ठिकाणी तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्हीही पदांसाठी भरती निघालेली आहे। तर बघा या ठिकाणी तांत्रिक पदे कोणकोणते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट हे एक तांत्रिक पद आहे आणि बघा याच्यासाठी तुम्हाला व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर द महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 नुसार ते लागत होते आणि बघा या ठिकाणी हे सर्टिफिकेट या ठिकाणी लागत होते। त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञालासुद्धा हे सर्टिफिकेट लागू आहे। त्यानंतर ग्रंथपल्ला नाही आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी ECG तंत्रज्ञालासुद्धा सर्टिफिकेट लागते रजिस्ट्रेशनचं। आहार तज्ज्ञ बघा औषध निर्मात्याला तर या ठिकाणी व्हॅलिड रजिस्ट्रेशन फार्मसी ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन झालेलं लागतं सर्टिफिकेट। त्यानंतर बघा या ठिकाणी किरण तंत्रज्ञालासुद्धा रजिस्ट्रेशन लागतं। नंतर बघा या ठिकाणी किरण सहाय्यकलासुद्धा लागतं। नंतर भौतिकोपचार तज्ज्ञ दंत तंत्रज्ञ यांनासुद्धा लागतं। वाहन चालकांना या ठिकाणी तुमचं लायसन्स वगैरे सर्व तयार असावं लागतं। तर सर्व मॅक्झिमम पदासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। तर समजा तुमच्याकडे जर DVच्या वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसलं तर या ठिकाणी काय होते हा महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा ज्यांनी रजिस्ट्रेशन ज्यांचे नाही आहे किंवा ज्यांनी माहिती दिली नाही त्यांना तर फॉर्म भरायला मिळालाच नाही, परंतु ज्यांनी फॉर्म भरायच्या आधी रजिस्ट्रेशनला अप्लाय केले होते आणि त्यांच्याकडे रिसिप्ट वगैरे आली होती तर त्यांनी रिसिप्टवरून फॉर्म जो आहे तो भरलेला आहे। आणि बघा त्या ठिकाणी जर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट DVपर्यंत जर तुमचं अवेलेबल झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळू शकतो आणि जर DVपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ध्यातूनच बाद केल्या जाऊ शकते। तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन देखील फायनल सिलेक्शन होऊन देखील तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनपासून
मुकावे लागू शकते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला भरतीच्या आधीच तयार ठेवावे लागते. तर या ठिकाणी बघा आणखीन बघा माहिती या ठिकाणी तर बघा या ठिकाणी टीप दिलेली आहे. बघा या ठिकाणी टीप काय दिलेली आहे, गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ या पदाकरिता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ॲक्ट 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळण्याच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. बघा बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे की नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावेच लागते. जर तुम्ही ते सादर केले नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद केल्या जाऊ शकते. तर बघा तुम्ही जर सुरुवातीला पावतीवर रिसिप्टवर माहितीवर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर परंतु तुम्ही जर रिसिप्ट घेऊनच DVसाठी गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद केल्या जाऊ शकते. तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेटच घेऊन जायचे आहे. बघा भौतिक परिचार तज्ज्ञ, दंततंत्रज्ञ, औषध निर्माता या पदाकरता त्या परिषदांचे नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहे. बघा भलेही तुम्ही या ठिकाणी पावतीवर रजिस्ट्रेशन केले असेल परंतु DVसाठी तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागतेच. तर बघा असे कन्फर्म आहे का की तुम्हाला सर्टिफिकेट नसले तर बाद केल्या जाऊ शकते. बघा हे डिपेंड करते कम्प्लिटली आयोगावर आणि त्या ठिकाणी जो पॅनल आहे DVसाठी त्याच्यावर डिपेंड करते. त्यांनी जर ठरवले, त्यांनी जर रूल चेंज केला किंवा त्यांनी जर काही त्या ठिकाणी मॉडिफिकेशन केले तर तुम्हाला ते मुदत देखील देऊ शकते की 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी आणावं लागेल किंवा त्यांच्यासमोर सबमिट करावे लागेल. या ठिकाणी 100% असं नाही म्हणू शकत की तुम्हाला पूर्णपणे बाद केल्या जाऊ शकते. तर या ठिकाणी तुम्हाला चान्स देखील मिळू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स देखील मिळू शकतो. परंतु तुम्हाला या ठिकाणी रिस्क घ्यायची नाही आहे. जर तुम्ही बघा आता DVसाठी जवळपास या ठिकाणी 2 ते 3 महिने जास्तीत जास्त बाकी आहे. तर या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट रेडी करू शकत असाल, जे काही तुमच्या परिषदेमध्ये तुमचं तयार होते त्या ठिकाणी जाऊन तर तुम्ही ते तयार करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं तयार झालं तर या ठिकाणी DVसाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या टांगती तलवार तुमच्यावर लटकून राहणार आहे. तर बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे पुढील कोणत्याही भरतीसाठी तुम्ही पहिले सर्टिफिकेट तयार ठेवूनच या ठिकाणी फॉर्म भरा. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड सर्टिफिकेट असावे लागते. जर तुमचे आधी अप्लाय केलेले असेल आणि सर्टिफिकेटवर पण व्हॅलिड नसेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बाद केल्या जाऊ शकते. तर आणखीन बघा या ठिकाणी तुमचं आणखीन काही डॉक्युमेंट्स मिसिंग वगैरे असेल तर त्यासाठी तुम्हाला मुदत दिल्या जाऊ शकते. तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता. आणि तुम्हाला आता DVसाठी कोणते सर्टिफिकेट तयार ठेवायचे आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असावं लागतं, पॅन कार्ड असावं लागतं. कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे पण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे अधिवास सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नंतर तुमच्याजवळ तुम्ही जो अप्लाय केलेला फॉर्म होता तो फॉर्म असणे आवश्यक आहे. हॉल तिकीट असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे, चेक करू शकते. त्यानंतर बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे की तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमची अपत्य संख्या 2 किंवा 2पेक्षा कमी असावी लागते. त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरू शकता. अशा प्रकारे सर्व काही माहिती तुमची असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही फायनल सिलेक्शन घेऊ शकता. तर आणखीन काही तुमची जर अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, त्यावर तुम्हाला उत्तर देण्यात येईल. तर बघा या ठिकाणी ओळखपत्राचे विवरण, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, पासपोर्ट काही तुम्हाला या ठिकाणी चालू शकते. तर चला हीच माहिती तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाची माहिती पोहोचवायची होती. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना याचा उपयोग झाला पाहिजे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी धन्यवाद.